तुमचा जोडीदार बी युअर ओन सोलमेट सारखं वागत असेल हे ओळखण्याचे लक्षण. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज. मित्रांनो, स्वतःला अधिक महत्त्व देतो, प्रत्येक निर्णयात स्वतःचे स्वार्थ पाहणे, भावनिक अंतर ठेवतो, तुमच्या भावना विचार याकडे फारसे लक्ष देत नाही, स्वतंत्रपणे जगायची जास्त गरज, नात्यात असूनही माझं आयुष्य माझं आहे ही वृत्ती, तुमच्याकडून अपेक्षा कमी पण स्वतःसाठी जास्त, सहकार्याच्या ऐवजी नुसती उपस्थिती ठेवते, डायलॉगपेक्षा मौनात जगणे, संवाद कमी होणे, सगळं स्वतःच्याच मनात ठेवणे, तुमच्या गरजा दुर्लक्षित करणे, तुमचं सुखदुःख फारसं महत्त्वाचे वाटत नाही, तुमचं स्वतःवर अवलंबून राहणं, अपेक्षित स्वतः काही मदत न करता तुमची सर्व सांभाळायची अशी अपेक्षा, अशा वागणूक दुष्परिणाम, भावनिक ताण, एकटेपणाची भावना निर्माण होणे, नात्यात तटलेपणा, जवळीक न राहणे, संवाद तुटणे, स्वतःवर शंका येणे, मीच चुकीचा करत आहे का असे वाटू लागणे, मानसिक आरोग्यावर परिणाम, नैराश्य, अस्वस्थता, असंतोष वाढतो, नातं एकतर्फी वाटू लागते, तुम्हीच सतत गुंतलेले तो ती नाही. उपाय: सकारात्मक मार्गदर्शन, खोल संवाद साधा, नात्याविषयी मोकळेपणाने बोलण्याचा प्रयत्न करा, स्वतःचं अस्तित्व ठेवा, फक्त त्यांच्या भोवती फिरू नका, स्वतःसाठी जागा, सीमा आखा, तुमच्या भावनांचा अपमान होऊ देऊ नका, थोडं अंतर ठेवा, ते स्वतःला वेळ देतात तर तसं तुम्हीही द्या, तज्ज्ञांची मदत घ्या, रिलेशनशिप काउन्सिलिंगचा विचार करा, नात्याचा पुनर्मूल्यांकन करा, सतत दुखावत असतील तर नातं टिकवणं योग्य आहे का हा विचार करा, आत्मिक शांतता जाणवते, त्या व्यक्तींसोबत समेत असताना तुम्हाला पूर्ण सुरक्षितता आणि मानसिक शांतता वाटते, कोणालाही मुखवटा न घालता तुम्ही स्वतःसारखं वागू लागता, संवाद पारदर्शकता असते. मित्रांनो, तुमच्या भावना ऐकून घेण्याची आणि समजून घेण्याची त्यांची तयारी असते, गोष्टी लपवण्याऐवजी स्पष्टपणे बोलतात, तुमचा आत्मसन्मान वाढतो, तुमचे स्वप्न, इच्छा आणि विकास त्यांना महत्त्वाचा वाटतो, तुम्ही अधिक अतिविश्वासाने वागू लागतात, भांडणं असूनही नातं बळकट होतं, एकमेकांना दोष न देता शिकवण्याची आणि सुधारण्याची वृत्ती, तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल होते, त्या व्यक्तीमुळे तुमचं जीवन आणि अधिक महत्त्वपूर्ण वाटू लागते, त्यांच्यामुळे तुम्ही आधीपेक्षा चांगल्या व्यक्तिमत्व बनतात, त्याचबरोबर घरासारखा अनुभव येतो, कुठेही असला तरी त्यांच्याजवळ असताना एक आपुलकी आणि घरगुती ऊब जाणवते, भविष्याबाबत समृद्धी असते, आयुष्य, मूल्य, निर्णय आणि स्वप्न याबाबत एकमेकांचे साथ मिळते, पार्टनर जर सोलमेट नसला तर त्याचे दुष्परिणाम: भावनिक थकवा, सतत अपूर्णता आणि गोंधळ वाटतो, आत्मसंशय, तुमचा स्वतःवरचा विश्वास कमी होतो, ओव्हर डिपेंडन्सी, स्वतःचं व्यक्तिमत्व गमावून टाकता, टॉक्सिसिटी निर्माण होते, दोषारोप टाळाटाळ, मानहानीसारख्या गोष्टी टाळतात, पार्टनर बरोबर कम्युनिकेशन वाढवा, गोष्टी लपवू नका, तुमचं म्हणणं स्पष्टपणे मांडा. मित्रांनो, जर या गोष्टी तुमच्यासोबत सगळ्या होत असतील तर दिल्याप्रमाणे उपाय करा, जर नसेल तर योग्य निर्णय घ्या. जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ.